जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास कृत मनाचे श्लोक म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचा एक श्रेष्ठ अलंकार आहे। जनसामान्यात आणि विद्वान पंडितातही मनाचे श्लोक अत्यंत लोकप्रिय आहेत। मनाचे श्लोक ओठावर नसणारा मराठी मनुष्य सापडणं कठीण। मनाच्या श्लोकांना स्वतः श्री समर्थ रामदासांनी मनाची शते म्हणून फलश्रुतीच्या म्हणजे अगदी शेवटच्या 205व्या श्लोकात संबोधिले आहे। मनाच्या श्लोकांवरील यशवंत कृत आरती उपलब्ध असून त्यात मनाच्या श्लोकांना मनोबोध असे म्हटले आहे। त्या आरतीचे पालुपद जयदेव जयदेव जय मनोबोधा पंचप्राणे आरती तुझ स्वात्मशुद्धा असे आहे। रामदासी संप्रदायाच्या काही बाळात मनास बोध असाही उल्लेख येतो, पण चारीही नावांचा अर्थ एकच। मनाच्या श्लोकांची संख्या 205 आहे। काही प्रतीत ती 210ही आढळते, पण 205 ही श्लोक संख्या सर्वमान्य आहे। मनाच्या श्लोकांची रचना भुजंग प्रयात वृत्तात आहे। भुजंग प्रयात हे अक्षर गण वृत्त आहे। हे वृत्त सम आहे। या वृत्ताच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात। प्रत्येक चरणात वा पादात यचे 4 गण असतात। य म्हणजे यमाचा। यातील पहिले अक्षर लघु म्हणजे ह्रस्व आणि पुढील 2 अक्षरे गुरु म्हणजे दीर्घ असतात। एका ओळीत 3-3 अक्षरांचे 4 गट पडतात। समर्थ वाङ्मयात प्रत्येक स्थळी व्याकरणाची बंधने पाळलेली आहेतच असे नाही। ह्रस्वाचे दीर्घ, दीर्घाचे ह्रस्व मनाच्या श्लोकातही आहे। क्वचित छंदोभंगही आहे, परंतु समर्थांची भाषा मात्र अत्यंत प्रासादिक आणि तेजस्वी आहे। समर्थांचे लक्ष व्याकरणापेक्षा अर्थाकडे आणि कळकळीने केलेल्या उपदेशाकडे अधिक आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे। मनाच्या श्लोकांची रचना कशी झाली त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे। समर्थ रामदासांनी चाफळ क्षेत्री श्री रामनवमीचा उत्सव सुरू केला। पाहता पाहता या उत्सवाचे रूपांतर महोत्सवात झाले। एका वर्षी इतकी मंडळी उत्सवासाठी आली की सर्व अतिथींच्या भोजनाला पुरेसे धान्य कोठून आणावयाचे असा प्रश्न निर्माण झाला। त्यावर श्री समर्थ रामदास बोलले, रामच करता रामच भोगता, श्रीरामच सर्व उत्सव पार पाडेल, चिंता करू नका। त्या रात्री समर्थांनी एका बैठकीमध्ये कल्याण स्वामींकरवी 205 मनाचे श्लोक लिहून घेतले आणि स्वतः रामघळीमध्ये पहाटे समर्थ निघून गेले। सकाळी आपल्या गुरुबंधूंकरवी कल्याणाने त्या सर्व श्लोकांच्या प्रती करविल्या। श्लोक कंठस्थ करून पाठ करून सगळे समर्थ शिष्य भिक्षेसाठी बाहेर पडले। पंचक्रोशीतील प्रत्येक घरापुढे उभे राहून एक श्लोक म्हणावा आणि जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करावी असा उपक्रम शिष्यांनी केला। एका आठवड्याभरात अक्षरशः गाड्या भरभरून धान्य गोळा झाले। उत्सव अत्यंत आनंदात आणि थाटामाटात पार पडला। भिक्षा ही साक्षात कामधेनू आहे हे समर्थ शिष्यांना आकळले। मनाच्या श्लोकांना विनोबांनी सोन्याची लगड म्हटले आहे आणि ते सर्वार्थाने सत्य आहे। मनाचे श्लोक केवळ रामदासी सांप्रदायिकांपुरते मर्यादित नाहीत। परमार्थाची वाटचाल करणाऱ्या कोणत्याही साधकासाठी तो एक प्रशस्त राजमार्गच आहे। परमार्थ वाटचालीसाठी मनावर विजय मिळविणे अत्यावश्यक असते। मन हे अत्यंत चंचल असून त्याला जिंकणे अवघड आहे। वारा जसा मुठीत पकडणे कठीण तसे मन जिंकणेही कठीण अशी कबुली स्वतः अर्जुनाने गीतेच्या 6व्या अध्यायात 34व्या श्लोकात दिली आहे। त्याला अभ्यास आणि वैराग्य या 2 साधनांनी जिंकता येते
असे भगवंतांनी उत्तर देताना पुढच्या श्लोकात सांगितले आहे. मन हेच बंध वा मोक्षाला कारणीभूत असते असे योग वासिष्ठही सांगते. मनाची चंचलता वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, राहाटा वया थोडे त्रैलोक्य तया. म्हणजे मनाला वावरण्याला त्रैलोक्य सुद्धा अपुरे पडते. बैसेजे तरी हिंडवी दाही दिशा असे त्याचे सामर्थ्य असते असे ज्ञानोबा म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात, मन माझे चोरटे लागले कुसंगी बांधिले षडवर्गी धरोनी त्याते. नाथानी भागवताच्या 11 स्कंधावर टीका लिहिली. त्यातल्या 22व्या अध्यायाच्या 305व्या ओवीमध्ये नाथ म्हणतात, देहाभिमानाचे चाळक मुख्यत्वे मनची एक. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. किंवा तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. अशी तुकारामांची वचनं तर सर्वश्रुत आहेतच. अन्य संतांनीही मनावर लिहिले आहे, पण समर्थ रामदासांप्रमाणे मनाला उद्देशून लिहिलेली कोणाचीही स्वतंत्र रचना मात्र उपलब्ध नाही. समर्थांनी लिहिलेल्या श्लोकात मनाला सज्जना हे संबोधन उपयोजले आहे हे विशेष. मनाच्या श्लोकात विषयाची मांडणी अत्यंत तर्कशुद्ध आहे, भक्तिभावाने उचंबळलेली आहे आणि ज्ञानाने पाणावलेली आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमान. श्लोक 28 ते 37. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. श्लोक 38 ते 42. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्लोक 47 ते 56. प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्लोक 67 ते 76. तुटे वाद संवाद तो हितकारी. श्लोक 108 ते 112. मना संत आनंत शोधूनी पाहे. श्लोक 146 ते 150. सदा संगती सज्जनाची धरावी. श्लोक 163 ते 167. परिसंग सोडून सुखी राहावे. श्लोक 187 ते 190. अशा शेवटच्या ओळी आवृत्त झालेल्या श्लोकांमध्ये मनाच्या श्लोकांचे जणू सारच उतरलेले आहे. समर्थ सांगतात की दृश्य सृष्टीची लहान प्रतिकृती म्हणजे मानवी देह होय. दृश्य सृष्टी नाशवंत असते, पण त्यामागील परमात्मा हाच सत्य असतो, अविनाशी असतो, चैतन्य घन असतो. मानवाचा देह हा सृष्टीप्रमाणे नाशवंत आहे, पण त्या देहातील आत्मा जीवात्मा मात्र सत्य आहे. तो चैतन्य स्वरूप आहे, तो अविनाशी आहे. देह पडला की आत्मा परमात्म्यातच मिसळतो. आत्मसाक्षात्कार झाला की आत्मा आणि परमात्म्याचे अद्वैत प्रस्थापित होते. परमात्मा चराचर सृष्टीला व्यापून उरलेला आहे. परमार्थाचे हे सर्व वास्तव मनाच्या श्लोकाच्या दीर्घ अभ्यासाने प्रत्ययाला येते. मी देह आहे ही देहबुद्धी नाश पावते आणि मी आत्मा आहे हा आत्मानुभव येतो. मग आपला देह बुद्धी सर्व काही लोक कल्याणार्थ चंदनाप्रमाणे जिजविण्यासाठी मानव सात्विक करता होतो, रामाचा दास होतो, जनसामान्यांना कल्याणाचा मार्ग दाखवितो. मनाच्या श्लोकांचे नित्य पठण केले आणि त्यातील शिकवण आपल्या चित्तात हळूहळू मुरवली तर मी देहाचा नसून श्रीरामांचा भगवंताचा आहे असा साक्षात प्रत्यय, अपरोक्ष प्रत्यय प्रत्येक भक्ताला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक उपासकाला येईल. समर्थांनी शेवटच्या श्लोकात सांगितलेली फलश्रुती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगी हा प्रत्यक्ष अनुभव भक्ताला येईल. पण त्यासाठी अखंड अभ्यास, सदाचार, नीतिमत्ता, चिकाटी, धर्माचरण, श्रद्धा अशा अनंत सद्गुणांना आपल्या चित्तात आणि बुद्धीत मात्र आपण धारण केले पाहिजे. समर्थांनी सांगितलेला सर्वोत्तमाचा दास हा आत्मज्ञानी आहे. त्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा अवघ्यांना श्रीरामांच्या कृपेने लाभो हीच प्रार्थना. मनाचे श्लोक लिहून रामदासांनी समस्त प्राणीमात्रांवर अनंत उपकार केलेले आहे.
जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास कृत मनाचे श्लोक मंगलाचरण। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा। समर्थ रामदासांनी मंगलाचरण केल्यानंतर रामभक्ताच्या हृदयामध्ये असलेल्या विवेक आणि वैराग्याचं उद्बोधन 2 ते 27 श्लोकांपर्यंत केलेलं आहे। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे। मना धर्मता नीती सोडू नको हो, मनांतरी सार विचार राहो। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी। नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मच्छरू दंभ भारू। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसीत जावे। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे। देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे। नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे। घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी। देहे दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा सस्वरूपी भजावे।
जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले. म्हणूनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी सेवटी काळ घेऊन गेला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, असंख्यात ते जन्मले आणि मेले. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेदमानी वियोगे. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. बहु हिंपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. मना वासना चुकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा,
जना उधरी नाथ लोकत्रयाचा, न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही, घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो, रघुनायका वीण वायासी नावे, जना सारिखे व्यर्थ का बोसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे, मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता दुःख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे, देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी सेवटी काळ घेऊन गेला, करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, भवाच्या भये काय भीतोसी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी, जय जय रघुवीर समर्थ। रामभक्तांच्या विवेकाचं आणि वैराग्याचं उद्बोधन केल्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला आता राघवाचा पंथ, जो सगुण भक्तीचा आहे, जो निर्मळ भक्तीचा आहे, जो चित्तशुद्धीचा आहे, जो सदाचाराचा आहे, तो आपल्याला श्लोक 28 ते 135 यामध्ये उलगडून दाखवतात। दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, जनी वाक्य नेमस्त हे सत्यमानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैल्यजा शूळपाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता सीणली वेदवाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी,
वसे मेरुमांदार हे सृष्टी लीळा, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोन्ही, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयेतो वसेना, श्री भारवाहेन बोले पुराणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी, मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज अंकित होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, मना पाविजे सर्व ही सौख्य जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, बहुतान परी हेची आता धरावे, रघुनायका पुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे, रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथादरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवीत जावे,
जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊनी लागे तये संगतीची जनी कोण गोडी जये संगतीने मती राम सोडी मनाजे घडी राघवे वीण गेली जगी आपुली ते तुवा हानी केली रघुनायका वीण तो सीण आहे जनी दक्ष तो लक्ष लागूनी पाहे मनी लोचनी श्री हरी तोची पाहे जनी जाणता भक्त होऊनी राहे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा देव काजी झिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा बोलण्या सारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी पाहे सगुणी भजेलेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नसे अंतरी कामकारी विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनीलेश नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा मदे मच्छरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेचे निमेळी चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्ती भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू तयांतरी क्रोध संताप कैचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निःकाम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे हो नभे सर्वदा राम भेटी, मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला, मना राम कल्प तरु कामधेनु, निधी सार चिंता मणी कायवानु, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोण आता, उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची राहे, जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुती शोक जीवी धरावा, निज ध्यास तो सर्व तुटो निगेला, बळे अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला, घरी कामधेनु पुढे ताक मागे, हरी बोध सांडो निवेवाद लागे, करी सार चिंता मणी काच खंडे, तया मागता देत आहे उदंडे, अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती वसेना, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा, नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे, धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी, नभे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सर्व शोधूनि पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी,
पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्ति भावे भजावे तयाते. विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित से देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बहुता परी संकटे साधनाची, व्रते दान उद्यापनेती धनाची. दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. समस्तामध्ये नाम हे सार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवी संशयो वावुगातो तजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. नभे कर्मना धर्मना योग तोही, नभे यागना त्यागना सांग पाही. म्हणे दास विश्वास नामी धरावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. करी काम निकाम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज हा स्वामी कैवल्य दाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. भवाची जीवा मानवी भूली ठेली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते,
परा दुस्तरा त्या परासागराते, सराविसरा त्या मरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मच्छराते, मना मच्छरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निज ध्यास राहो, समस्तांमध्ये नाम हे सार आहे, तुझी तुलना तुळिताही नसाहे, बहु नाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना, विषा औषधा घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विठोने शिरी वाहिला देवराणा, तयांतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी, भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपा नेमिला नेम गौरी हराचा, स्मरे आदरे राम नामावळी तो, सदा सर्वदा मानसी हेची ध्यातो, मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवूनि राहे, तया वीण तो सीण संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी, मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणिष्ट धारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामा समारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गर्ज घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न जेवीत जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे, नये रामवाणी तया थोरहाणी, जनी व्यर्थ प्राणी जया नाम काणी, हरी नाम हे वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली वेदवाणी, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा,
अति आदरे सर्वही नाम घोषे, गिरी कंदरे जाईजे दूरी देशे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे, जगी पाहता देव हा अन्नदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकासे, मना सांग पारे तुझे काय वेचे, तिन्ही लोक जाळू शके कोप येता, निवाला स्वये तो मुखे नाम घेता, जपे आदरे पार्वती विश्वमाता, म्हणोनी म्हणारे म्हणा राम आता, अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे, शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी, महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी, जपे राम नामावळी नित्य काळी, पिता पाप रूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणोनी म्हणारे म्हणा राम राणा, हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी, तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पाप रूपी, जगी धन्य वाराणसी पुण्य रासी, तये माझी जाता गती पूर्वजांसी, मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना, दया पाहता सर्व भूती असेना, तुकाचे मुखी नाम तेही वसेना, जया नावडे नाम त्या येम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष भावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे, हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धि निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी,
यदर्थी स्वये सांडी जीवी करावी, ये वीण नाना परी बोली जेते, परिचित दुश्चित ते लाजवीते, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा, बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्ती भावे निवाला, मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी रे साधु संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष मार्गी विभागी, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ति भावार्थ लागे, ये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, जनी वाद वेवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोचितो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, तुटे वाद संवाद त्याते म्हणावे, विवेके अहं भाव त्याते जिणावे, अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, हिता कारणे बोलणे सत्य आहे, हिता कारणे सर्व शोधून पाहे, हिता कारणे बंड पाषांड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसा चिठेला, उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तो हितकारी, जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे, तुकाचे मुखी बोलता काय वेचे, दिसेंदिस अभ्यांतरी गर्व साचे, ये वीण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तूची शोधून पाहे, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहं भाव हा पालटावा,
जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्री हरी जन्मसोषी. दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ध्रुवले कुरु बापुडे दैन्यवाणी, कृपा भाकिता दीधली भेटी जेणी. चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. गजेंद्रू महासंकटी वास पाहे, तया कारणे श्री हरी धावताहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अजामेळ पापी तया अंत आला, कृपाळूपणे तो जनी मुक्त केला. अनाथासी आधार हा चक्रपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. विधी कारणे जाहला मच्छवेगी, धरी कूर्म रूपे धरा पृष्ठिभागी. जनारक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणोनी तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनु चक्रपाणी. द्विजान कारणे भार्गवच्चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अहिले सती लागी आरण्य पंथे, धावा पुढे देव बंदितया ते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धावतु सर्व सांडूनि मागे. कळी लागी जाला असे बोध्य मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. अनाथादिना कारणे जन्मताहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जनाकारणे देव लीळावतारी, बहुतापरी आदरे वेशधारी. तया नेणती ते जना पापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला.
देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली, मनावासना वासुदेवी वसोदे, मना कामना काम संगी नसोदे, मना कल्पना वावुगीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे, गती कारणे संगती सज्जनाची, मती पालटे सुमती दुर्जनाची, रती नायिकेचा पती नष्ट आहे, म्हणून मनातीत होऊन राहे, मना अल्पसंकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा, जनी जल्प विकल्प तोही तजावा, रमाकांत एकांत काळी भजावा, भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण येकू मुखी शब्द येकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू, विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले, बरे शोधिल्या वीण बोलो नको, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो, हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, नसे गर्व आंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणीजे योगी राणा, धरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी अवघ्या रामभक्तांना राघवाचा पंथ उलगडून दाखवत असताना सगुण बोध केला, पण समर्थांचा श्रीराम हा थोरला देव आहे, म्हणजे तो वस्तुतः निर्गुण आणि निराकार आहे, चराचर व्यापून पुन्हा दशांगुल उरलेला आहे। म्हणून समर्थ आता 136 ते 174 श्लोकांपर्यंत राघवाचा निर्गुण पंथ उलगडून दाखवत असताना राम भक्तांना निर्गुणाचा बोध करतात। जेणे व्यापिला सर्व संसार आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना, जीवा श्रेष्ठ ते पष्ट सांगो निगेले, परी जीव अज्ञान तैसे चिठेले, देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना,
जुने ठेवणे मीपणे आकळेना, भ्रमे नाडळे वीत ते गुप्त झाले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले, देहे बुद्धीचे कर्म खोटे ढळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना, पुढे पाहता सर्वही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे, अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना, जयाचे तया चूकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देही, गुणावेगळी वृत्ती तेही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने वीणते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चूकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे, जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सर्व शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहं भाव अज्ञान जन्मासी आला, विवेके सदा सस्वरूपी भजावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे, दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधून पाहे, तुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मीपणे ते कळेना, तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत आनंत शोधून पाहे, निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सीणली वेद वाचा, विवेके तदाकार होऊन राहे, मना संत आनंत शोधून पाहे, जगी पाहता चर्म चक्षीन लक्षे,
जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत आनंत शोधून पाहे, नसे पीतना श्वेतना श्याम काही, नसे वेक्त आवेक्त नानीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, मना संत आनंत शोधून पाहे, खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, परा निश्चयो पाविजे सानुरागे, बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मनासार साचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एक ते आगळे रे, नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने, समाधान काही नभे तान माने, नभे योग यागे नभे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे, महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, ने पाविजे संत संगे विवरणे, द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो, दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जनी निश्चयो एक तो हीन साहे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, तया वीण वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्ती कैची, अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना, नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मनासी कवू पुढिलांसी, अहम भाव जो राहिला तुझ पासी, अहंता गुणे सर्व ही दुःख होते,
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे, अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्व लोकी, परीयंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परीयंतरी लोभ निश्चित ठेला, हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी, बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, तरी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढवीते, परी सज्जना केवी बांधू शकेते, नसे अंत आनंत संतापुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा, गुणे वीण निर्गुण तो आठवावा, देहे बुद्धीचा आठवून आठवावा, देहे बुद्धी हे ज्ञान बोधे तजावी, विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे, असे सारसाचार ते चोरलेसे, येही लोचनी पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली, स्वरूपी उदेला अहंकार राहो,
तेणे सर्व आच्छादिले बिंब पाहो, दिशा पाहता ते निशा वाढत आहे, विवेके विचारे विवंचूनि पाहे, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीततो आक्षयमोक्ष देतो, दयादक्षतो साक्षिणे पक्ष घेतो। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामी अवघ्या रामभक्तांना राघवाचा पंथ उलगडून दाखवत असताना सगुण बोधही केला आणि नंतर निर्गुण बोध सुद्धा केला। परंतु वस्तुतः समर्थांचा जो थोरला देव आहे त्याचे स्वरूप अतिशुद्ध आहे। आपण त्याला सगुण निर्गुण अशी नावं देतो एवढंच। वस्तुतः तो सगुण आणि निर्गुण या दोन्हीच्या अतीत असून त्याचं रूप अत्यंत शुद्ध आहे। हे समर्थ आता 175 ते 201 श्लोकांमध्ये सांगतात। विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपोळी, करू जाळितो लोक संहार काळी, परी सेवटी शंकरा कोण जाळी, जगी द्वादशादित्य ते रुद्र 11, असंख्यात संख्या करी कोण शक्रा, जगी देव धुंडाळिता आडळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना, तुटेना फुटेना कदा देवराणा, सळेना ढळेना कदा दैन्यवाणा, कळेना कळेना कदा लोचनासी, असेना दिसेना जगी मी पणासी, जया मानला देव तो पूजित आहे, परी देव शोधून कोणी न पाहे, जगी पाहता देव कोट्यान कोटी, जया मानली भक्ती जे तेची मोठी, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाहीन दिसे, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता, नभे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नभे निंदकू मच्छरू भक्ती मंदू, नभे उन्मतू वेसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू, नभे वावुगी चाहुटी कामपोटी, प्रिये वीण वाचाळता तेची मोठी, मुखे बोलिल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे,
तयाचेन योगे समाधान बाणे नभे तेची जाले नसे तेची आले कळू लागले सज्जनाचे निबोले अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे मनासंत आनंत शोधित जावे लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी कदा तो जनी पाहताही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मी पणाचा वियोगू भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही सस्वरूपी साहे मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखी रहावे देहे भान हे ज्ञान शस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे विरक्ती बळे निंद्य सर्वैत जावे परी संग सोडून सुखे रहावे मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा तया निर्गुणा लागी गुणे पाहावे परी संग सोडून सुखे रहावे नभे कार्यकर्ता नभे सृष्टी भरता परेहून परतान लिंपे विवर्ता तया निर्विकल्पासी कल्पित जावे परी संग सोडून सुखे राहावे देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना परब्रह्म ते मी पणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना मनाना कळेना ढळे रूप ज्याचे तुझे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूण ते हीण दृष्टांत पाहे तेथे संग निसंग दोन्ही न साहे नभे जाणता नेणता देवराणा नभे वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नभे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती अंत त्याचा वसे हृदयी देव तो कोण कैसा उसे आदरे साधकू प्रश्न ऐसा देहे टाकिता देव कोठे राहतो पुढे मागुता ठाव कोठे पाहतो वसे हृदयी देव तो जाण ऐसा नभाचे परी व्यापकू जाण तैसा सदा संचला येतना जात काही तया वीण कोठे रिता ठाव नाही
कधी वावरे जो अणु रेणू काही, विता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वै बुडाले. नभा सारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. तुझे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, तुझे वीण जे खूण स्वामी प्रतापे. कळे या कळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास कृती मनाचे श्लोक म्हणजे एका दृष्टीने राघवाचा पंथ आहे. राघवाच्या पंथाची सगुण निर्गुण आणि सगुण निर्गुणातीत अशी सर्व रूपे समर्थांनी अत्यंत सोप्या शब्दामध्ये मनाच्या श्लोकात उलगडून दाखवली. आता समर्थ उपसंहाराकडे येतात. 202 ते 204 श्लोक उपसंहाराचे आहेत. समर्थ सांगता, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. मनी सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी. मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. श्री समर्थ रामदासांनी मनाला अवघा उपदेश केला. त्या उपदेशाचं सार एवढंच की राघवाचं सत्य स्वरूप हे सगुण नाही, ते अंती निर्गुणच आहे. सगुणाकडून प्रत्येक साधकाला, प्रत्येक रामभक्ताला शेवटी निर्गुणाकडे झेपावायचं आहे. ही पहिली गोष्ट झाली.
समर्थ दुसरी गोष्ट सांगतात, देह बुद्धी टाकून आत्मबुद्धी धारण करावी. आत्मबुद्धी आणि रामबुद्धी याच्यामध्ये कोणताच फरक नाही. आणि तिसरी गोष्ट समर्थ सांगतात की मनाने सत्संगती धरावी. सत्संगती धरली, मन जर सद्गुरूला शरण गेलं तर मग देहबुद्धी रामबुद्धी कशी करावी, आत्मबुद्धी कशी करावी हे मनाला समजतं आणि मन सगुणाकडून निर्गुणाकडे झेपावतं. समर्थांच्या या 3 सांगण्यामध्ये मनाच्या श्लोकांचं सगळं सार सामावलेलं आहे. उपसंहार सांगितला. आता समर्थ संपूर्ण मनाच्या श्लोकांची फलश्रुती सांगतात. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ.